नमस्कार मित्रांनो, MSCITच्या या सेशनमध्ये तुम्ही सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्ही सगळ्यांनी आता MSCIT करता ॲडमिशन घेतलं आहे आणि आज आपण MSCITमध्ये जेव्हा आपण MSCIT AI फ्लेवर्ड आहे, AI पॉवर्ड आहे असं म्हणतो, त्यावेळेस खूप नवीन नवीन गोष्टी आणि सध्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपल्या जवळपास सगळीच दूर केला जातो. पण जसं आपण MSCITमध्ये सांगतो की AIचा वापर का बरं करायचा, तर एक व्यक्ती म्हणून आपल्याला चांगलं काही गोष्टी करता आल्या पाहिजे आणि त्याच्याचबरोबर AIचा वापर करून आपल्याला या जगामध्ये खूप नवीन नवीन पद्धतीने नवीन कामं केली पाहिजे. आणि हे काय टूल्स आहेत, हे कसे वापरायचे, हे का वापरायचे, हे आपण पुढल्या भागामध्ये समजूनच घेणार आहे. पण ते करण्याच्या आधी अगदी थोडक्यामध्ये आपण जेव्हा MSCITमध्ये ईरामध्ये शिकत असतो त्यावेळेसच्या काही महत्त्वाच्या 2-3 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही ईरामध्ये लॉग इन करता, तुमच्यासमोर 60 असे सेशन्स आहेत, 60 सेशन्स आहेत आणि प्रत्येक सेशनमध्ये आपण खूप नवीन नवीन AIचे टूल्स असे शिकवलेले आहेत. ते टूल्स करत असताना, ते शिकत असताना काही लर्निंग कंटेंट आहे, काही व्हिडिओज आहेत आणि ते तुम्हाला कानाला हेडफोन लावून शांतपणे सिरियसली ते व्हिडिओज बघून त्यांच्यावरती पुढे काही प्रश्न विचारले जातात, ते प्रश्न सोडवायचे आहेत. आता या अभ्यासक्रमामध्ये आपण अशी पद्धत का वापरतो, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे नवीन जगामध्ये सतत शिकत राहणं ही एक महत्त्वाची स्किल आहे. त्यामुळे लर्न, अनलर्न आणि रिलर्न हे 3 महत्त्वाचे शब्द आहेत आणि म्हणून स्वतःहून एखादी गोष्ट कशी शिकायची, एखाद व्हिडिओ बघून त्याचे चांगले नोट्स कसे काढायचे, त्याच्यामध्ये काय नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या हे लिहून ठेवायचं आणि मग ते आपले जे लर्निंग फॅसिलिटेटर आहेत, आपल्या सेंटरचे जे कोऑर्डिनेटर सर आहेत, त्यांना सांगायचं की सर आज मी या व्हिडिओमध्ये हे महत्त्वाच्या गोष्टी शिकलो, हे मला आधी माहिती नव्हतं किंवा याचा वापर मी अशा पद्धतीने करीन आणि मग ते करून बघायचं. तर अशा पद्धतीने ईरामध्ये तुम्ही शिकत जाता. प्रत्येक सेशनच्या शेवटी काही AIचे नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, टूल्स दिलेले आहेत आणि त्यांचा वापर करून तुम्ही अक्षरशः मजा करू शकता. त्यामुळे या टूलचा वापर करा, शिका आणि पुढल्या आता म्हणजे माझं सेशन संपल्यानंतरच आपण अनुपम सरांकडनं खूप इंटरेस्टिंग टूल की ज्याच्यामध्ये AIच्या मदतीने चांगले व्हिडिओज कसे बनवायचे, चांगलं ऑडिओ कसं तयार करायचं, चांगल्या इमेजेस कशा बनवायच्या हे आपण समजून घेणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे लाईव्ह सेशन्स आपण पुढल्या काही काळामध्ये सतत करत राहू, नवीन नवीन गोष्टी शिकू आणि तुम्हाला पुढल्या तुमच्या अभ्यासक्रमाकरता खूप खूप शुभेच्छा. मी थांबतो आणि आता आपण अनुपम सरांकडनं नवीन टूल्स काय आहेत, ते कसे वापरायचे हे आपण समजून घेऊया. थँक्यू सो मच. हॅलो फ्रेंड्स, तुमचं या सत्रामध्ये स्वागत आहे. मागच्या AI सेशनच्या सत्रामध्ये आपण 5 वेगवेगळी टूल्स बघितली. InVideo AI असेल, Adobe Firefly असेल, Runway ML असेल, नॅपकिन सारखं टूल असेल किंवा भाषिणीसारखं टूल असेल. आपण ज्यामध्ये रिअल टाईम ऑडिओ ट्रान्सलेशन बघितलं, टेक्स्टच्या मदतीने इमेज जनरेट करणं बघितलं किंवा व्हिडिओ जनरेशन बघितलं. तर या सत्रामध्ये आपण 3 केसेस ठरवल्यात आणि ChatGPT आणि AI टूल्सच्या माध्यमातून आपण पहिले काय करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण एक प्रोफेशनल लेटर ChatGPTच्या मदतीने कसं लिहिता येईल हे बघणार आहोत. मग त्याच लेटरला आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून बघणार आहोत. म्हणजेच AIच्या मदतीने वेगवेगळ्या भाषेत कसं ट्रान्सलेशन करता येतं हे बघणार आहोत. दुसरी केस आहे, त्यामध्ये आपण डेटा ॲनालिसिस ChatGPTच्या मदतीने कसं केलं जाऊ शकतं हे बघणार आहोत. आणि जी तिसरी केस स्टडी आहे, ज्यामध्ये आपण एक टॉपिक घेणार आहोत, ज्याचं माझ्याकडे डॉक्युमेंट आहे आणि त्याचं छानसं प्रेझेंटेशन AIच्या मदतीने म्हणजेच ChatGPTच्या मदतीने आणि त्यालाच अजून एक टूलची जोड देऊन, AI टूलची जोड देऊन छानसं कलरफुल, ज्याच्यामध्ये वेगवेगळे स्मार्ट आर्ट असतील, कलरफुल ते प्रेझेंटेशन, प्रोफेशनल प्रेझेंटेशन कसं बनवता येईल हे बघणार आहोत. तर आपण आपल्या पहिल्या केसकडे आज वळूया. आपला आजचा ऑडियन्स बघता म्हणजे सेशन जे मित्र अटेंड करत आहेत ते एक तर 10वीला असतील, 11वीला असतील किंवा अजून कुठलं शिक्षण घेत असतील किंवा जॉबसाठी तयारी करत असतील. तर त्यासाठी सगळ्यांना समजेल अशी मी एक केस घेतलेली आहे. यामध्ये काय आहे की एक विद्यार्थी आहे 11वीचा आणि ज्याला ई लायब्ररीचा ॲक्सेस हवा आहे त्याचा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी.
तर त्यासाठीची मी प्रॉम्प्ट इथे आधीच लिहून ठेवली आहे, कारण जेणेकरून आपला टायपिंगचा वेळ वाचेल. तर आपण वेळ न घालवता ChatGPTच्या विंडोकडे वळूया. तुम्हाला सगळ्यांनाच आता ChatGPTची बऱ्यापैकी ओळख झाली असेल, तरी मी ओघवती माहिती तुम्हाला देतो की आस्क एनिथिंग लिहिले इथं आपण प्रॉम्प्ट टाकत असतो. इथं जेव्हा नवीन काम करायचं तेव्हा न्यू चॅटवर क्लिक करायचं असतं आणि इथं आपली, जसं मी लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता, मी स्क्रोल करतो, ही आपली जुनी हिस्ट्री इथे सेव्ह होत जाते. तर आपण पहिले प्रॉम्प्टकडे वळूया. इथं मी एक प्रॉम्प्ट लिहिलेली आहे. जसं आपण केस घेतली की मी 11वीचा विद्यार्थी आहे आणि मला कॉलेज लायब्ररीचा ॲक्सेस हवा आहे, तर ती मी प्रॉम्प्ट इथून कॉपी करतो आणि ChatGPTच्या विंडोमध्ये तुम्हाला ही प्रॉम्प्ट एक्सप्लेन करतो. तर मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की मी प्रॉम्प्टविषयी आधी एका सेशनमध्ये सांगितलेलं होतं की प्रॉम्प्टचे मुख्यत्वे 5 हिस्से असतात. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर ते. सगळ्यात पहिले असतो कॉन्टेक्स्ट. कुठलीही प्रॉम्प्ट देताना त्याचा कॉन्टेक्स्ट देणं फार महत्त्वाचं असतं, की जसं या प्रॉम्प्टमध्ये इथं तुम्हाला दिसेल मी कॉन्टेक्स्ट दिला आहे. माय नेम इज आशिष, माझा रोल नंबर असा असा आहे आणि आय एम स्टडिंग इन विद्याश्रम कॉलेज इन सायन्स स्ट्रीम. ठीक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा असतो प्रॉम्प्टचा टास्क. तर मला त्यातला टास्क काय द्यायचं आहे, ड्राफ्ट मी अ लेटर रिक्वेस्टिंग ई लायब्ररी ॲक्सेस, हा झाला त्याचा टास्क. त्यानंतर तिसरा मुद्दा असतो इन्स्ट्रक्शन. टास्क आणि इन्स्ट्रक्शनमध्ये फरक काय, टास्क हे काम आणि इन्स्ट्रक्शन म्हणजे ते किती प्रिसाइजली करायचं आहे, त्यामध्ये काय काय मुद्दे आहेत हे झाले त्याचे इन्स्ट्रक्शन. म्हणजे यामध्ये मी काय म्हटलं आहे, दिस लेटर शुड नॉट बी मोर दॅन 200 वर्ड्स. त्यानंतर चौथा मुद्दा असतो क्लॅरिटी ऑफ द प्रॉम्प्ट. त्यामध्ये मी काय म्हटलं आहे, कीप टोन ऑफ दिस लेटर प्रोफेशनल अँड लँग्वेज शुड बी इझी टू अंडरस्टँड. ओके, म्हणजे आपण 4 मुद्दे काय बघितले प्रॉम्प्टचे. पहिला असतो कॉन्टेक्स्ट, दुसरा असतो टास्क, तिसरा असतो इन्स्ट्रक्शन, चौथा क्लॅरिटी. 5वा मुद्दा असतो रिफाईनमेंट. तर रिफाईनमेंट आपण पुढे बघूया. तर आता तुम्हाला प्रॉम्प्टचे 5 मुद्दे कळाले, ही प्रॉम्प्टसुद्धा कळाली असेल की माय नेम इज आशिष, माय एनरोलमेंट नंबर इज 2214, मी विद्याश्रम ज्युनियर कॉलेजमध्ये 11वीमध्ये सायन्स स्ट्रीममध्ये आहे. आय नीड अन ई लायब्ररी ॲक्सेस फ्रॉम कॉलेज लायब्ररी टू गेट सम स्टडी मटेरियल फॉर माय रिसर्च मटेरियल. मग आता त्याला काय म्हणालो मी की सो ड्राफ्ट मी अ लेटर रिक्वेस्टिंग अन ई लायब्ररी ॲक्सेस फ्रॉम कॉलेज लायब्ररी. आणि पुढं धिस लेटर शुड नॉट बी मोर दॅन 200 वर्ड्स, त्याचा टोन कसा असा असं त्याला सांगितलं आहे. आता आपण बघूया ChatGPT आपल्याला कसं आन्सर रिस्पॉन्ड करते. म्हणून मी आता ही प्रॉम्प्ट सेंड केली आहे. बघू शकता काही सेकंदात त्याने प्रोफेशनल लेटर तयार केले, ज्याच्यामध्ये आपल्याला लेटर पाठवायचं आहे. 2 मध्ये त्याने बरोबर लायब्ररीयन विद्याश्रम ज्युनियर कॉलेज, आपण सिटी नेम म्हटलं नव्हतं म्हणून त्यांनी सिटी नेमचा एक आपल्याला ब्लॉग दिलेला आहे, तुम्ही स्वतः टाका म्हणून. सब्जेक्ट लिहिलेला आहे व्यवस्थित आणि त्याने एक लेटरही बनवलं आहे आणि आपण सांगितलेल्या डिटेल्स इथे त्याने टाकले आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे, ई लायब्ररीचा ॲक्सेस हवा असण्यासाठी काय काय गोष्टी लागणार आहेत ते त्याने लिहिलेलं आहे. आणि बरोबर शेवटचं लेटर बॉडी नंतर म्हणजे आपण कोणी लिहिलं आहे त्याचासुद्धा जो ब्लॉक असतो तो सुद्धा व्यवस्थित लिहिलेला आहे. तर लक्षात घ्या. आणि हे लेटर 200 वर्ड्सच्या आतमध्ये आहे. जसं मी तुम्हाला म्हणालो आपण 4 पॉईंट्स बघितले होते प्रॉम्प्टचे काय असतात. आता एक शेवटचा रिफाईनमेंट राहिला होता, तर तो आपण इथं काय करूया, हायलाईट कीवर्ड्स. म्हणजे या लेटरमध्ये जे महत्त्वाचे वर्ड्स आहेत त्याला बोल्ड कर असं आपण त्याला म्हणालो आहे. बघूया ChatGPT आपल्याला आन्सर देत आहे का. त्याने बघा हायलाईटसुद्धा केलं आहे नावाला, आपण काय आपण कोणत्या स्टँडर्डमध्ये आहोत त्याला हायलाईट केलं आहे, कुठल्या स्ट्रीममध्ये आहोत आणि आपल्याला काय पाहिजे ते सुद्धा हायलाईट केलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण जर व्यवस्थित प्रॉम्प्ट दिली तर एक प्रोफेशनल लेटर आपल्याला मिळतं. आता जसं मी मग अशी म्हणालो होतो की आपण ChatGPTचा वापर वेगवेगळ्या भाषांमध्ये याला ट्रान्सलेट करण्यातही करू शकतो. आता आपला ऑडियन्स हा मराठी आहे म्हणून मी ChatGPTला प्रॉम्प्ट देईल, ट्रान्सलेट धिस लेटर इंटू मराठी. आणि बघूया कसं ChatGPT रिस्पॉन्ड करता येते. बघा एकदम शुद्ध मराठीमध्ये छान प्रकारे आपल्याला हे लेटर त्याने मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दिले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इथे लक्षात घ्या, ई लायब्ररीला ई लायब्ररीच म्हटलं आहे. त्यानंतर डिजिटल अभ्यासक्रमाला डिजिटल अभ्यासक्रमच म्हणाले. आणि जे महत्त्वाचे मुद्दे होते बोल्डमध्ये करून हवे होते ते त्याने लक्षात ठेवून बोल्डमध्ये करून दिले.
तर मित्रांनो, तुम्ही ChatGPTचा वापर करून नक्की असे काही टास्क कंप्लीट करून बघा. तुम्हाला लक्षात येईल की ChatGPT किंवा AI टूल्सचा आपल्याला बऱ्यापैकी फायदा होईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जरी आपण हे ChatGPTकडनं करून घेत असलो तरी तुम्ही पर्सनली हे 2दा डोळ्याखालनं घाला. जे चुका तुम्हाला वाटतात त्या दुरुस्त करा. कधीही डायरेक्ट AI टूलकडून करून घेतलेलं काम जसंच्या तसं तुम्ही वापरू नका. आपल्या ह्युमन माइंडने एकदा म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून नक्की एकदा तपासून बघा. मित्रांनो, आता आपण आपली दुसरी केस बघूया. मी जसं म्हणालो होतो की आपण डेटा ॲनालिसिस ChatGPTच्या मदतीने करू शकतो का हे बघूया. तर ChatGPTच्या मदतीने डेटा ॲनालिसिस करण्याकरता आपल्याला एक डेटा लागेल. तर मी इथे एक तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल एक सेल्स डेटा घेतला आहे. हा एक ग्लोबल सेल्स डेटा आहे. एक कंपनी आहे, तिचे हे तुम्ही कॉलम सीमध्ये बघू शकता. प्रॉडक्ट्स आहेत वेगवेगळे, कार्टेरा, मॉन्टाना, पॅसिओ. थोडेसे नावंही तुम्हाला हास्यास्पद वाटतील, परंतु हे एक हायपोथेटिकल नाव आहेत. त्याचा कुठलाही रिअल प्रॉडक्टशी संबंध नाही आहे. हे जे प्रॉडक्ट्स आहेत हे वेगवेगळ्या कंट्रीमध्ये सेल होत आहेत. म्हणजे इथं बघू शकता तुम्ही कॉलम बीमध्ये कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, मेक्सिको असे वेगवेगळ्या देशात आपले प्रॉडक्ट्स सेल होत आहेत. हे सेगमेंट्स आहेत, म्हणजे हे कुठल्या सेगमेंटमध्ये, म्हणजे गव्हर्नमेंट सेगमेंटमध्ये विकले जात आहेत, मार्केटमध्ये विकले जात आहेत का चॅनल पार्टनर थ्रू विकले जात आहेत किंवा स्मॉल बिझनेसेसमध्ये विकले जात आहेत, हे सेगमेंट आहेत. त्यानंतर किती युनिट सोल्ड झालेत, त्याची सेल्स प्राईस काय आहे, टोटल सेल्स किती झाला आहे, टोटल प्रॉफिट किती आहे आणि कुठल्या दिवशी सेल झाला आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता आपण एक्सेलमध्ये ते ॲनालिसिस करूच शकतो, पण थोडंसं एक्सेलमध्ये ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युले माहीत असावे लागतात आणि बऱ्याचदा काही लोकांची थोडीशी अडचण होऊ शकते. साहजिक आहे, आपण एक्सेलची प्रॅक्टिस करतच राहणार आहोत. परंतु जर आपण AIची मदत घेतली ॲनालिसिस करता, ChatGPTची मदत घेतली, तर आपल्याला नक्की फायदा होऊ शकतो. तर आपण हे करून बघूया. तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या की आपल्याला ही एक्सेल फाईल या ChatGPTमध्ये अप करायची. तर त्यासाठी तुम्ही या प्लस आयकॉनचा वापर करून इथून ॲड फोटोज अँड फाईल्सचा वापर करूनही करू शकता, किंवा सरळ ज्या फाईलचं तुम्हाला ॲनालिसिस करून हवं आहे ती तुम्ही ड्रॅग करू शकता आणि इथं जेव्हा ॲड एनिथिंग येतं तेव्हा ड्रॉप करू शकता. लक्षात घ्या, आपली फाईल अप झाली आणि आता आपल्याला डेटा ॲनालिसिस करायचं आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय ॲनालिसिस करायचं हे तुमच्या डोक्यात फिट असणं, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये त्याविषयी क्लॅरिटी असणं खूप महत्त्वाचं आहे. आता मला काय ॲनालिसिस करायचं हे मी आधीच ठरवलं होतं, म्हणून तुम्ही बघू शकता इथं हे 4 मुद्दे आहेत. मला काय ॲनालिसिस करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण आहे ना ChatGPTला त्याचंच ॲनालिसिस करायला सांगू. आपण स्वतः त्याला काहीच नको सांगायला. म्हणजे आता मी इथं डायरेक्ट तुम्ही बघू शकता प्रॉम्प्ट अप केली आहे, कॅन यू प्लीज ॲनालाइज धिस. म्हणजे मी डेटा अप केला इथे आणि त्याला डायरेक्ट एक प्रॉम्प्ट दिली आहे. आपण स्वतः बघू ChatGPT कसं ॲनालिसिस करतोय. त्याने शीट तर अप झालेली आहे आणि त्याने इथं ॲनालाइज करायला सुरुवात केलेली आहे. आपली एक्सेल फाईल जेवढी मोठी तेवढी ChatGPTला थोडासा एक वेळ लागेल आणि तो साहजिक आहे, तो वेळ लागणं. बघू शकता ChatGPTने ॲनालिसिस केलं आहे. टोटल सेल्स एंट्री किती आहेत ते लिहिलं आहे. कुठले महत्त्वाचे कॉलम आहेत ते सुद्धा त्याने बरोबर काढले. इयरली सेल्स किती झाला आहे प्रॉडक्टचा तो सुद्धा त्याने काढला आहे. टोटल सेल्सची प्राईससुद्धा त्याने काढलेली आहे आणि टोटल प्रॉफिट किती झालं आहे 2023मध्ये 2024मध्ये हे सुद्धा काढलं. म्हणजे जर तुम्ही लक्षात घ्या, हा जर तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणजे ही समरी काढायची झाली तर तुम्हाला नाही म्हटलं तरी 15 ते 20 मिनटं सहज गेले असते. म्हणजे फॉर्म्युला ज्याला येतो त्याला 15 ते 20 मिनटं लागले असते. पण आपल्याला माहिती होतं आपल्याला काय हवं आहे साधारण, तर ChatGPTने आपल्याला एका मिनटाच्या आत एवढा छान सुंदर ॲनालिसिस करून दिलं आहे. हे तर झालं. आता मला ह्याच्यावर काही ऑपरेशन्स करून बघायचे, म्हणजे वेगवेगळ्या डेटा काढून बघायचे. मला जर्मनी कंट्रीचा जेवढे काही प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे इथं तुम्ही बघू शकता इथं जेवढे प्रॉडक्ट्स आहेत त्याचा पुढच्या 2 महिन्याचा साधारणतः
सेल काय असेल, सेल्स काय असेल हे ॲनालाइज करायचं आहे. तर आपण बघूया, ChatGPTला अप केलं की मला जर्मनीचा पुढच्या 2 महिन्याचा सेल्स पॅटर्न दाखव, किती सेल होईल ते. आणि आता तो ॲनालाइज करेल. ChatGPT स्वतः इथं काही फोरकास्ट करण्याकरता काही फॉर्म्युले लावून बघेल. बघा, त्याने एक्सपोनेन्शियल स्मूथनिंग वापरलं आहे आणि त्याने आपल्याला इथं पुढच्या 2 महिन्याचा साधारण सेल्स डेटा इथे काढून दिलेला आहे. 7,49,000 आणि मंथ 2 मध्ये 8,49,000. आणि हे हार्डली 30 सेकंदाच्या आत त्याने आपल्याला तयार करून दिलं आहे. आता मला एक अजून गोष्ट विचारायची आहे की मला एक बार ग्राफ करून हवा आहे. म्हणजे मंथ टू मंथ जो सेल आहे मॉन्टाना या प्रॉडक्टचा, इथे बघू शकता सेल्स डेटामध्ये एक मॉन्टाना नावाचा प्रॉडक्ट आहे, त्याचा मंथ टू मंथ प्रत्येक मंथमध्ये किती सेल झाला आहे हे मला काढून बघायचं आहे. तर त्यासाठी मी प्रॉम्प्ट देईल. इथं तुम्हाला जो ग्राफ पाहिजे, जो चार्ट पाहिजे तसा तुम्ही जेव्हा स्वतः करून बघताल तर तुम्ही वापरून बघा प्रॉम्प्ट्स. आता मला बार ग्राफ हवा आहे कारण जनरली मंथ ऑन मंथ सेल हा बार ग्राफमध्ये छान दिसेल, म्हणून मी त्याला प्रॉम्प्ट दिली, मॉन्टाना प्रॉडक्टचा मंथ टू मंथ सेल्स बार ग्राफमध्ये द्या. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट अजून इथं कळली असेल, आपण एकदाच डेटा अप केला आणि आता त्याला आपण काहीच सांगत नाही आहोत की हा डेटा वापर. त्याने बरोबर तोच डेटा घेत सगळं करत दिलेलं आहे. म्हणजे त्याने थ्रेड मेंटेन केली. लक्षात घ्या, त्याने एक छानसा इथं ग्राफसुद्धा आपल्याला बनवून दिला आहे. सप्टेंबरपासून ते डिसेंबर 2024मध्ये मॉन्टाना प्रॉडक्टचा सेल कसा झाला आहे, सगळा छान डेटा त्याने आपल्याला इथं दिलेला आहे. मंथ वाईज सेल्सचा सगळ्यात जास्त सेल सप्टेंबर 2023मध्ये झाला होता, मग एप्रिल 2024मध्ये. त्याने आपल्याला छान पद्धतीत बार ग्राफ ॲनालिसिस दिलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे ग्राफ्स, चार्ट्स करू शकता. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही सुद्धा असा एखादा डेटा घ्या, त्याचं डेटा ॲनालिसिस करून बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की AIचा वापर करून एक ॲक्युरेट आणि प्लस फास्ट तुम्ही डेटा ॲनालिसिस करू शकता. मित्रांनो, जसं मी मगाशी म्हणालो होतो की आता आपण तिसऱ्या केसकडे वळणार आहोत. तिसरी केस होती की एक चांगलं प्रेझेंटेशन बनवायचं AIचा वापर करून, की ते प्रेझेंटेशन कलरफुल असेल, त्यामध्ये स्मार्ट आर्ट असेल, चांगले पिक्चर्स असतील आणि जी माहिती असेल ती पण एक छान पद्धतीत मांडलेली असेल. तर हे प्रेझेंटेशन करण्यासाठी मी एक रिपोर्ट बनवला होता वॉटर कन्झर्वेशनवर, म्हणजेच पाण्याचं व्यवस्थापन आणि पाण्याची बचत यासाठीचा एक रिपोर्ट होता त्यामध्ये. आणि तो महाराष्ट्राच्या निगडीत होता. त्यामध्ये काही माहिती होती, महाराष्ट्र रिलेटेड काही फॅक्ट्स आणि फिगर्स होते. त्यानंतर इनिशिएटिव्ह जे गव्हर्नमेंटने घेतले किंवा प्रायव्हेट संस्थांनी, ऑर्गनायझेशन्सने घेतलेले आहेत, काही सक्सेस स्टोरीज आहेत वॉटर कन्झर्वेशनच्या, आणि काही चॅलेंजेस आणि फ्युचरमधले काही डायरेक्शन, आणि शेवटी कन्क्लुजन. म्हणजे असं एक ओव्हरऑल 2 पेजचा हा एक साधारण रिपोर्ट आहे. त्याचं आपल्याला एक छानसं प्रेझेंटेशन बनवायचं आहे. त्यासाठी आपण 2 प्रकारे काम करणार आहोत. म्हणजे 2 वेगवेगळ्या टूल्स वापरणार. एक म्हणजे ChatGPTचा वापर करणार, एक बेसिक PPTचा आराखडा म्हणजेच आउटलाईन क्रिएट करायला, आणि त्याला सुंदर बनवायला एक दुसरं टूल आहे गॅमा नावाचं, ते वापरणार आहोत. तर आपण आता बघूया कसं आपण करू शकतो. सगळ्यात पहिले मी म्हणालो होतो तसं आपल्याला कुठली फाईल अप करायची असेल ChatGPTमध्ये ती 2 पद्धतीने करता येते, ड्रॅग अँड ड्रॉप किंवा प्लस साईन वापरून. तर आपण आता प्लस साईन वापरून ही एक फाईल जी आहे ती अप करूया. आणि हे आता वर्ड डॉक्युमेंट होतं आणि आपल्याला PPT बनवून हवी, म्हणून आपण तशी इन्स्ट्रक्शन देऊया ChatGPTला. क्रिएट अ प्रेझेंटेशन ऑफ दिस डॉक्युमेंट. त्याने बघा तुम्हाला दिसेल स्वतःच एक टायटल दिले प्रेझेंटेशनला. स्लाइड 1 मध्ये काय असलं पाहिजे, स्लाइड 2 मध्ये काय, स्लाइड 4. अशा पद्धतीत आपलं प्रेझेंटेशन त्याने एक आराखडा दिला. आता मी ChatGPTला सांगेल की मला हे पॉवर पॉईंटमध्येच दे, म्हणून आपण त्याची प्रॉम्प्ट देऊया.
प्रोव्हाइड मी दिस इन PPTX फॉर्म, म्हणजे पॉवर पॉईंटमध्ये दे म्हणून. त्याला एक थोडासा वेळ लागतो कारण आपण मल्टीमोडल फॉर्मॅटमध्ये काम करतो. त्याला टेक्स्टमधनं डायरेक्ट .pptx म्हणजेच MS पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये दे म्हणालो, म्हणून त्याला वेळ लागेल. आपलं प्रेझेंटेशन रेडी झालं आहे, लिंक जनरेट झाली, आपण डाउनलोड करूया. बघा, प्रेझेंटेशन आपलं तयार झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण ChatGPTवरनं असं आउटलाईन घेतो ती ब्लॅक अँड व्हाईट ह्याच्यामध्येच मिळते, प्लेन एकदम टेक्स्टमध्ये. पण लक्षात घ्या, तुम्ही लक्षात आलं असेल ह्याचं जे लेआउट आहे हा चौकोनी आहे. तर आपल्याला हा आपला जे स्टँडर्ड डिझाईन असतं स्लाईड साईज, डिझाईन टॅबमध्ये जाऊन स्लाईड साईज वाईड स्क्रीन 16:9 सिलेक्ट करायचं कधी पण. आता मी हे सेव्ह करतो. आता हे जे सेव्ह करून झालं आपण विंडो क्लोज करूया. आणि जसं मी म्हणालो होतो की एक गॅमा नावाचं टूल आहे, त्याच्यामध्ये आपण आपलं प्रेझेंटेशन अजून ब्युटिफुल करूया. गॅमा AI नावाचं ॲप आहे, गॅमा म्हणून, त्याच्यावर क्लिक केलं. आता इथं हे मोस्टली फ्रीच आहे, म्हणजे तुम्ही एक 10 ते 15 प्रेझेंटेशन एका अकाउंटने क्रिएट करू शकता. इथं तुम्हाला क्रेडिट दिसतात. जसं तुम्ही प्रेझेंटेशन बनवत जाल तुमचे क्रेडिट्स कमी होत जातील. इथे मी क्रिएट न्यू AI मध्ये जाईल. इथं इम्पोर्ट फाईल और URL सिलेक्ट करेल. अपलोड अ फाईल, जी माझ्याकडे ऑलरेडी आहे प्रेझेंटेशन तयार, त्याला अपलोड करेल. आपली फाईल अपलोड होते. बघा, इथं आपली फाईल अपलोड झाली आहे. कंटेंट ट्रान्सफॉर्मला आपण सिलेक्ट केलं आहे, त्यानंतर प्रेझेंटेशनला इथं सिलेक्ट केलं आणि आता कंटिन्यू करूया. इथं आपल्याला काही तो विचारतो तुम्हाला कसं लिहून हवं आहे स्टाईल, त्यानंतर जनरेट करायचं आहे, ब्रीफमध्ये हवं आहे. एक बेसिक आहे, हे तुम्ही जेव्हा स्वतः ट्राय करताल तर तुम्ही वाचा आणि त्यानुसार पुढे जावा. यासाठी आपले 40 क्रेडिट खर्च होणार आहेत हे प्रेझेंटेशन बनवायला. इथं मी जनरेट थीम सिलेक्ट केली आहे. इथं आपलं प्रेझेंटेशन तयार होत चाललंय. ही आपली पहिली स्लाइड बघू शकता. आपण ब्लॅक थीम सिलेक्ट केली होती, त्याने बघा फॉन्ट व्यवस्थित वापरलाय, नाव कोणाचं दिलंय, नंतर वॉटर कन्झर्वेशन म्हणायला वॉटर बॉडीज दाखवलाय. त्यानंतर त्याने एक मॅप दाखवलाय, कारण याच्यामध्ये ड्रॉट प्रोन एरिया आणि साधारण एक जे आपण इन्फॉर्मेशन लिहिली त्या आधारे त्याने काही इमेजेस पुट केल्या आहेत. इथं व्यवस्थित बुलेट पॉईंट्स पुट केलेत. खूप छान पद्धतीत एक व्हिज्युअली अट्रॅक्टिव्ह असं प्रेझेंटेशन बनवलंय. प्लस तुम्ही इथून टेम्पलेट चेंज करू शकता, लेआउट बदलू शकता, फॉन्ट चेंज करू शकता. उजव्या साईडला तुम्ही बघता आहात. त्यानंतर व्हिडिओज ॲड करू शकता, मीडिया ॲड करू शकता, थीम पण बदलू शकता. एडिट थीममध्ये आपण इथं एखादी थीमही बदलूया. थीमसुद्धा बदललेली आहे आपण. त्यानंतर आपण याचा इथून प्रेझेंटेशन मोडवर पण जाऊ शकतो. बघा, प्रेझेंटेशन मोड पण ऑन केलेला आहे. म्हणजे आपलं प्रेझेंटेशन जे आधीचं होतं तुम्ही फरक बघू शकता. हे प्रेझेंटेशन आणि आता आपण जनरेट केलेलं प्रेझेंटेशनमध्ये किती अंतर आहे ते. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा गॅमासारखे टूल्स जे आहेत त्याचा वापर करा, किंवा आपण सुरुवातीला डेटा ॲनालिसिस करून बघितलं ते करून बघा. तसंच आपण लेटरसुद्धा लिहिलं होतं ChatGPTचा वापर करून. सो आज जे आपण काही शिकलो हे तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा, कारण AI टूल्सचं वैशिष्ट्यच आहे, तुम्ही जेवढा वापर कराल, जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं आउटपुट छान येत जाईल.